स्टेशनच्या हद्दीमध्ये डी मार्टच्या बाजूला फुटपाथवरती एका व्यक्तीचा खून झाल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती साधारण 11:30 पावणे 12च्या सुमारास. आणि त्या मैताची ओळख पटवणे प्लस त्याला कुणी मारलं याची ओळख पटवून आरोपी अटक करणं हे खूप जिकिरीचं काम होतं. गुन्हे शाखेची 4ही पथकं त्या ठिकाणी काम करत होती. त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे डीबी पथक आणि इतर सर्वांमार्फतही समांतर तपास सुरू होता. यामध्ये गुन्हे शाखेचे कक्ष 2 यांनी सदर मयताची ओळख पटवून त्यातला जो आरोपी आहे त्याला निष्पन्न करून 24 तासाच्या आत त्याला अटक करून पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये दिलेला आहे. यामध्ये जो मयत आहे तो त्या परिसरात राहून भंगार वेचण्याचं काम करत होता आणि आरोपी सुद्धा त्या ठिकाणी भंगार वेचण्याचं काम करत होता. त्यामध्ये दारू पिल्यानंतर त्यांच्या आपापसामध्ये भांडणं झाली, शिवीगाळी झाली आणि त्याच्यामध्ये रागाच्या भरात जो आरोपी आहे त्यांनी मैताला डोक्यामध्ये दांडकं घालून त्याचा त्या ठिकाणी खून केलेला आहे आणि तो तिथून पळून गेला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कक्ष 2नी त्याला भिवंडी येथून ताब्यात घेतलेला आहे. परिसरात राहणारे भंगार वेचणारे होते. राहण्याविषयीचा जो विषय आहे ती ज्याची मालकीची मालमत्ता आहे त्यांचा तो विषय आहे. म्हणजे जर त्या इमारती महापालिकेच्या असतील तर ती महापालिकेची जबाबदारी आहे किंवा खासगी व्यक्तींच्या कुठल्या कारणास्तव बांधकामाच्या कोर्ट कचेऱ्यांच्यामुळे जर त्याला स्टे आला असेल बांधकामाला तर संबंधित खासगी व्यक्ती ज्यांच्या मालकीची ती इमारत आहे त्यांची ती जबाबदारी आहे की त्यांनी त्या ठिकाणी कुणालाही राहू नाही दिलं पाहिजे. या व्यतिरिक्त निर्जन जागा आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडतात या ठिकाणी पोलिसांतर्फे संध्याकाळी पायी पेट्रोलिंग आणि वाहनातून पेट्रोलिंग चालू असते. काही वाद त्यांच्यामध्ये नव्हता. तत्कालीन कारणामुळे आणि दारू पिल्यामुळे त्यांच्यामध्ये तो हे झाला आणि त्यांनी त्याला मारलेला आहे. 30 जुलैपर्यंत माननीय न्यायालयाने दिलेली आहे.